हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो. तर इथे बघू शकताय तुम्हाला हे पाऊल दिसत आहेत. तर हे पाऊल आपण बनवलेले आहेत उलनपासून, फर उलनपासून. आणि सध्या खूप सारा ट्रेंड आहे फर उलनच्या रांगोळ्यांचा. तर हे रेडीमेड असे पाऊल आहेत आणि हे बघा असेच ठेवले आणि डेकोरेशन केलं गौरी यायच्या अगोदर. तर आपण हे असं म्हणजे वेळ आपला वाचतो आणि पाऊल काढल्याच्या नंतर आपल्याला एवढं भीती पण नाही की ते रांगोळीनं पाऊल काढले किंवा काय झालं, मोडले गेले किंवा पाऊस आला, कसलेही टेन्शन नाही. तर त्यासाठी हे बघा हे आपण असे पाऊल बनवलेले आहेत. तर हे पाऊल तुम्हाला जरी ऑर्डर करायचे असेल किंवा हे असं डेकोरेशन करण्यासाठी रांगोळ्या वगैरे काही ऑर्डर करायचं असेल तर ऑर्डर नंबर जो आहे तर तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देणार आहे आणि स्क्रीनवरती परंतु दिसेल तुम्हाला ऑर्डर नंबर. त्याच्यानंतर झालं आता हे पाऊल जे आहेत तर ते आपण बनवायचे कसे, याचा आकार कसा द्यायचा. आता प्रत्येकाकडेच झेरॉक्स मशीन असेल किंवा झेरॉक्स मारून आणतील पाऊलाचं, असं कुणाकडेही नसतं. तर त्यामुळं आपण आज छान अशा पद्धतीने घरच्या घरी पाऊल कसं काढायचं आणि कसं नाही हे मी पूर्ण व्हिडिओमध्ये शिकवणार आहे. व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत तुम्हाला पाहायचा आहे, कुठेही व्हिडिओ स्किप करायचा नाही. थोडा जरी व्हिडिओ स्किप केला तर त्यातलं तुमचं थोडंफार इकडे तिकडे पॉईंट होऊ शकतं आणि परत मग तो तुम्हाला प्रश्न पडतो की हे कसं केलं. त्याच्यानंतर इथे मी एक पेज घेतलेला आहे, व्हाईट कलरचाच आहे. आता बघा नाविलाज आहे, विद्या आहे आता ही, परंतु नाविलाज आहे, माझ्याकडे दुसरं कसलंही काहीही नाही पेज वगैरे. तर अगोदर मी पाया पडून घेतलं. त्याच्यानंतर हे बघा अशा प्रकारे आपल्याला आपलाच पाय ठेवून घ्यायचा आहे आणि हे बघा पेननी अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचं आहे. आता लक्ष्मीचे पाऊल म्हटल्यावर आता घरची लक्ष्मी आपणच आहे म्हणायचं, आपलंच पाऊल काढायचं. तर इथे बघू शकता अशा प्रकारे मी आकार देऊन घेते. आता तुम्हाला थोडंसं फेंट दिसत असेल परंतु काढल्याच्या नंतर तुम्हाला आणखीन थोडंसं लक्षात येईल. तर इथे बघा बोटं वगैरे काढून घेते मी. आता हे बोट वगैरे काढायची गरज नाही, फक्त तुम्हाला पाऊल काढलं हे लक्षात यावं यासाठी मी हे काढून घेते. आणि आता इथे बघा खोलगट आकार, इथं थोडासा मध्यावरती खोलगट आकार छान दिसतो पाऊलामध्ये, त्यामुळे थोडासा इथे जास्तच खोलगट दिलेला आहे. आपला असतो त्याच्यापेक्षा थोडंसं म्हणजे जास्त असा खोल केलेला आहे मध्यावरती जो तळवा असतो ना त्या ठिकाणी. आणि अशा प्रकारे मी आता इथे हे पेपरचं कटिंग करून घेतलेलं आहे. बघू शकता खूप सुंदर असं पाऊल आपलं तयार झालेलं आहे. आता एकाच पाऊलापासून आपण उलट आणि सुलट म्हणजे डावा आणि उजवा एकाच पाऊलापासून आपण तयार करू शकतो. तर एकच पाऊल काढलेलं आहे आणि फक्त करताना लक्ष करायचं. आता ह्याच्यावरूनच मी हे पाऊल आपण नॉन ओव्हनवरती काढून घेतले. तुम्ही रेक्झिन वापरत असाल तर रेक्झिनवरती काढून घेऊ शकता. आता हे बघा हे मी थोडंसं जाड छापडीचं काढून घेतलेलं आहे पाऊल आणि ते ठेवले तसंच, म्हणजे आपल्याला आता सतत लागणार आहे ना पाऊल, त्यामुळे थोडंसं जाड काढून घेतलं. तर इथे बघा आपण फक्त ठेवताना पद्धत बघायची आहे की उजवा आणि डावा, करताना आणि ठेवताना. तर करताना एक ह्या साईडनं आणि एक या साईडनं अशा प्रकारे आपल्याला करायचे आहेत. आता जसे ठेवलेत तसेच करायचे आहेत. तर ते फक्त तुम्हाला लक्ष देऊन व्यवस्थित करायचं आहे. आता हे बघा पहिल्यांदा मी उजवा पाय घेतलेला आहे. तर उजव्या पायाला बघा सुरुवातीपासून आता इथं अशा प्रकारे ग्लूगन लावून घेते. आता ग्लूगन लावत असताना मी एकदमच ग्लूगन लावते बघा इथं पूर्ण अशा प्रकारे. तुमचं जर स्टिक आता जर थोडंसं काही स्टिक आहेत तर ते जे हलक्या क्वालिटीचे आहेत तर ते थोड्या थोड्यावरच लावावे लागत आहेत, अर्ध्या अर्ध्या एक एक इंचावरती. आता मी बघा पूर्ण इथपर्यंत लावून घेतले तरी पण ते स्टिक जे आहेत तर ते माझ्या चांगल्या असल्यामुळं राहतं गरम असं. तर इथे बघा पिवळ्या कलरनं मी अगोदर पूर्ण बाउंड्री घेतली बघा. आणि हे बघा आता इथं पूर्ण वरती घ्यायचं आहे, आपल्या तळव्याच्या वरती असा गोल राऊंड घ्यायचा आहे. आता गोल राऊंड घेतल्याच्या नंतर लगेचच मी बोटावरती फिरवून घेते. शेवटपर्यंत मी शेवटीच तोडून घेत असते, प्रत्येक ठिकाणी तोडायला नको. हे बघा आता इथे बरेच जण तोडतात पण मी नाही तोडलं, डायरेक्ट इकडच्या बाजूने घेतलेलं आहे, कारण तोडून ते फिनिशिंग थोडंसं व्यवस्थित वाटत नाही म्हणून. हे बघा अशा प्रकारे मी डायरेक्टच वरून थोडीशी ग्लू लावून बोटांचा आकार दिलेला आहे. हे बघा अशा प्रकारे. आणि करंगळीच्या थोडंसं आतमध्ये घेतलेलं आहे बघा. आपलं पण बोट तसंच असतं, करंगळी आणि पायाच्या तिथं अंतर असतो. तर आता इथे बघा पिवळ्या कलरचं म्हणजे बाउंड्री झाली, त्याच्यामध्ये लाल कलर भरणार आहे मी. उजवा पाय झाला आणि डाव्या पायाला बघा मी लाल कलरची बाउंड्री देते आणि पिवळा कलर आतमध्ये भरते. आता सुरुवातीला मी तुम्हाला दाखवलेले जे पाऊल आहेत तर ते पूर्ण सगळ्यांना लाल कलरची बाउंड्री दिलेली आहे आणि पिवळा कलर आतमध्ये भरून घेतलेला आहे. तर तुम्ही कसंही करू शकता तुमच्या आवडीनुसार. सुरुवातीला मी दाखवले तसे फक्त पिवळेमध्ये भरू शकता किंवा लालही मध्ये भरू शकता किंवा बाउंड्री वेगवेगळ्या
वेगवेगळ्या करू शकता किंवा वेगवेगळ्या हळदी आणि कुंकवाच्या असे वेगवेगळ्या आता जसे मी करून दाखवणार आहे तसेही करू शकता. शेवटी आपली आपली चॉईस ती. तर आता इथं मी जे करून दाखवणार आहे ते हळदी कुंकवाचं असं वेगवेगळं पाऊल करून दाखवणार आहे. सुरुवातीला जे दाखवलेले आहेत तर ते हळदी कुंकवामध्येच येणार, ते पण फक्त त्याची जी आहे तर ती बाउंड्री एकसारखी आहे, त्याची लाल बाउंड्री आहे आणि पिवळ्या कलरचं आतमध्ये भरून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सगळे पाऊल जे आहेत तर ते करून घ्यायची आहेत. तर आता इथं मी बाउंड्रीसुद्धा देऊन घेतलेली आहे, सगळ्यांची दोन्हीचीही बाउंड्री झालेली आहे. आणि आता इथं मी लाल कलर पिवळ्या पाऊल जो आहे पिवळा कलरचा त्या पाऊलामध्ये जी लाल कलर आहे तर तो लाल कलर मी इथं भरून घेते. तर आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला सुद्धा भरून घ्यायचं आहे. आता कसं असतं तोंडाने सांगण्यापेक्षा व्हिडिओमध्ये तुम्ही जर लक्ष देऊन बघितलात तर तुम्हाला आणखी थोडंसं लक्षात येतं. कसं तोंडाने एवढं मी व्यवस्थित असं सांगू शकत नाही ना, इथून कट करा इथं भरा असं. पावलाचं आता इथं बघा जिथं कट करायचं तिथं तुम्हाला हे दाखवल्यामुळं लगेच लक्षात येऊन जातं. तर हे बघा अशा प्रकारे आता व्यवस्थित फिल करून घ्यायचं आहे, कारण खाली छोटा भाग आहे वरती मोठा भाग आहे, त्यामुळे आपल्याला कुठून कट करायचं कुठून हे करायचं तर ते थोडंसं लक्षात आलं पाहिजे. तर त्यासाठी बघा म्हणून म्हणताच ते व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत चला, आपोआप लक्षात येऊन जाईल तुमच्या. तर अशा प्रकारचे पाऊल जे आहेत तर ते खूप सुंदर दिसतात गौरी गणपतीच्या पुढं डेकोरेशनसाठी किंवा गौरी यायच्या अगोदर किंवा कधीही तुम्ही डेकोरेशन करू शकता. सत्यनारायण म्हणा, आता भरपूर माझ्याकडून सेल झालेले आहेत, त्याच्यामध्ये भरपूर जणांनी खूप वेगवेगळ्या प्रकारे डेकोरेशन केलेलं आहे. आता प्रत्येकाची आवड कसंही डेकोरेशन करू शकता. एरवीसुद्धा जर तुम्हाला आता हे गौरी गणपती झाली त्याच्यानंतर तुम्ही पाठीमागे सेलो टेप असतो ना, तो सेलो टेप लावून जर तुम्ही भिंतीवरती सुद्धा हे हँग केले म्हणजे चिटकावले तरीही खूप छान दिसतं. आता इथे बघू शकता गोल आकार असं करून नुसतं फक्त लाल कलरचं जे मी छोटे छोटे कट करून घेतले होते लाल कलरची ऊल ते मध्ये असे फक्त चिटकावून घेते, म्हणजे बोटांचा आकार इथं दिसावा यासाठी दोन्ही म्हणजे गोलाच्या मध्ये. तर हे झालं लाल कलरचं पाऊल बघा उजवा पाय. आणि आता इकडं डाव्या कलरचं पाऊल म्हणजे डावा पाऊल पिवळ्या कलरने मी इथं भरून घेणार आहे आता. तर मैत्रिणींनो तुम्ही मला खूप छान असा प्रतिसाद देताय, त्यामुळे मला सुद्धा ना असं करण्याची खूप इच्छा होते. खूप छान प्रकारे सेल पण होत आहेत आपल्या सगळ्या रांगोळ्या. त्याच्यानंतर आपण जे उलन वगैरे सेल करतो त्याचं पण भरपूर साऱ्या ऑर्डर्स येत आहेत आणि व्हिडिओला पण खूप छान असा प्रतिसाद देत आहे, कमेंट करताय. तुम्हाला कुठला व्हिडिओ पाहिजे किंवा काय अडचण आहे ते सगळं तुम्ही माझ्याशी शेअर करताय, त्यामुळे मला पण खूप छान असा आनंद होतोय. त्याबद्दल खरंच तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. मला एकदा म्हणायचं की तुम्ही इतका छान प्रतिसाद देताय. ज्या वेळेला आपल्याला पुढून प्रतिसाद मिळतो, आपलं कुणाला तरी आवडतं, त्यावेळेला आणखीन माणसाला खरंच छान वाटतं, बनवण्याची काहीतरी करण्याची इच्छा आणखीनच वाढत असते. त्यामुळे खरंच मनापासून धन्यवाद. आणि अजूनही सांगते की तुम्हाला काही जरी अडचण आली तर तुम्ही प्लीज मला कमेंट करा किंवा व्हॉट्सॲपला मी नंबर प्रत्येक व्हिडिओमध्ये देते आहे सध्या, तर त्या नंबरला व्हॉट्सअप करा. त्यांचे सगळ्यांचे प्रश्नांचे उत्तरं मी देण्याचा प्रयत्न करेल. फक्त एवढंच आहे की आता सध्या गौरी गणपतीचे दिवस आहेत सणावारांचे, त्यामुळे ह्या ऑर्डर आहेत आणि मी ब्लाऊजचं पण काम करते. सगळ्यांचं मध्ये थोडंसं मागे पुढे होऊ शकतं, ते थोडं समजून घ्या, पण मी प्रयत्न नक्की करते की तुमच्यापर्यंत तुमचं प्रश्नाचं उत्तर मिळावं. तर मैत्रिणींनो तुम्हाला हे आजचं पाऊल समजलं किंवा नाही किंवा काय अडचण आली हे कमेंटमध्ये सांगा. आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा. प्रत्येकजण हा बिझनेस करू शकता तुम्ही, कसलीही अडचण येणार नाही तुम्हा सगळ्यांना. तर बघा इतके सुंदर असे पाऊल तयार झालेले आहेत, कशाही प्रकारे तुम्ही डेकोरेशन करू शकता. तर चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.